मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। मिरज पूर्व भागातील आरग येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा प्रचार शुभारंभ रविवारी सकाळी लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात करण्यात आला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दणदणीत प्रचार शुभारंभ पार पडला। महिला उमेदवारांनी देवीची ओटी भरली। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा दणदणीत घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या। उमेदवार प्राजक्ता प्रशांत चौगुले, दीपक दादासो कावाळे, विनाताई रावसाहेब पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केले। यावेळी व्यासपीठावर खासदार विशाल पाटील, सिकंदर जमादार, अण्णासाहेब कोरे, तानाजी सातपुते, लिंगनूरचे आर पाटील, अरुण गतारे, बेडकचे संभाजीराजे पाटील, बापूसे बुरसे यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले की जनतेने भाजपला नाकारले आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सिंगल अंगावर रोखायचं आहे। जिल्ह्यात 10 सुद्धा जागा भाजपच्या येणार नाहीत अशी अवस्था केली आहे। मागील निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या जागेवर जोरदार फिडिंग लावली आहेत। मिरज ग्रामीणमध्ये भाजपला पराभूत करायचे आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एकही जागा भाजपची येणार नाही असे दणदणीत भाषण विशाल पाटील यांनी केले। सिकंदर जमादार म्हणाले की सरकारची तिजोरी रिकामी आहे। भाजप सरकारने जनतेला फसवले आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस विलंब केला जात आहे, त्यामुळे फसव्या सरकारला सत्तेपासून रोका। आरग ग्रामपंचायत समोरील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बाबासाहेब शिंदे, बी.आर. पाटील, विनोद बुरुड, धनाजी पाटील, शिंदेवाडीचे बी.टी. पाटील, संजय कागवाडे, गुरुपाद पाटील, सनी कोरे, डॉक्टर कुंडले, भास्कर पाटील, प्रवीण साळुंखे, उत्तम पाटील, संदीप मगदुम यांसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।